श्री स्वामी समर्थ. नमस्कार लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, लाडकी बहीण खात्यावर पैसे जमा आता चेक करा. जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी नोकरी आणि महाराष्ट्रातील इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स या सर्वांची माहिती मिळेल. अधिक माहितीसाठी गुगलवर nanafoundation.in nanafoundation.in या वेबसाईटला गुगलवर सर्च करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील. त्याचप्रमाणे आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम अकाउंट जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघा, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना 1 जुलैपासून सुरू केली आहे. या अंतर्गत राज्यातील माता भगिनींना आता 2100 रुपये मिळणार आहेत. याआधी 1500 रुपये मिळत होते. तर काही माता भगिनींना याचा लाभ मिळाला नाहीये. त्यांनी काय करायचं? त्याचप्रमाणे आता हा डिसेंबरचा हप्ता कधी येणार आहे याचीच पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. त्यासाठी काय करायचंय याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता एक सेकंड लागतो. लाईक करा. भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघा, लाडकी बहीण योजना खाते चेक करा. लाडकी बहीण योजनेतील पुढील हप्ता पुढील महिन्यात महिलांच्या खात्यात जमा करण्यात येईल, आता असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. साधारणतः हा हप्ता 5 डिसेंबर पर्यंत येण्याची दाट शक्यता आहे, कारण नवीन सरकार आता स्थापन होणार आहे. मुख्यमंत्री पद निश्चित झालं की त्यानंतर लाडकी बहीण योजनेची फाईल हाताळली जाईल, त्याच्यावर स्वाक्षरी केली जाईल आणि पहिल्या आठवड्यातच हा हप्ता जमा होणार आहे डिसेंबरचा. तो पण तब्बल 2100 रुपये. लक्षात ठेवा, 1500 नाही तर 2100 रुपये आता जमा होतील. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर याची माहिती महिला बाल विकास मंत्री जे खातं आहे ते आदिती तटकरे यांच्याकडेच दिले जाणार आहे. अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत आहे, कारण त्यांनी लाडकी बहीण योजना ही सक्षमपणे राबवलेली आहे. तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास याआधी काही अडचणी आल्या असतील तर तुमचे आधार कार्डला बँक लिंक आहे की नाही हे एकदा चेक करा. लिंक नसेल तर बँकेत जाऊन लिंक करा, विनंती करा आणि KYC नक्की करून घ्या. आणि जर या सर्व गोष्टी तुम्ही केल्या असतील, फॉर्म तुमचा अप्रूव्ह झाला असेल, तरी पण तुम्हाला ते पैसे हे डिसेंबरच्या महिन्यामध्ये जमा होणार आहेत. अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत आहे. जवळपास 23 लाख जे अर्ज आहेत ते आणखीन पण प्रलंबित आहेत. तर या 23 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे ज्या महिलांचे हप्ते आले होते त्यांना देखील आता पुढचा हप्ता मिळणार आहे. आणि ज्यांना एकही हप्ता आला नव्हता त्यांना एकत्रित सर्व हप्ते मिळणार आहेत. 5 डिसेंबरला हे हप्ते वितरित होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे नवीन फॉर्म भरायचा असेल तर नवीन फॉर्म भरण्यासाठी देखील तारीख लवकरच समोर येणार आहे. तर लवकरात लवकर आपले खाते चेक करा. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घ्या, कारण आता 1500 नाही तर 2100 रुपये मिळण्याची दाट शक्यता आपल्याला सांगण्यात येत आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेचा निकाल लागल्यानंतर याची घोषणा केलेली आहे. कारण विधानसभेत आम्हाला जो निकाल मिळालेला आहे तो माझ्या लाडक्या बहिणींमुळे मिळालेला आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच त्यांना त्यांच्या विश्वासतेला साथ देऊन 2100 रुपये देऊ अशी घोषणा केलेली आहे. त्यामुळे येणारा पुढील हप्ता लाडक्या बहिणींसाठी नक्कीच खूप आनंदाचा आहे. व्हिडिओला आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.